उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये एक वेगळीच लव्ह स्टोरी समोर आली आहे। लव्ह ट्रायंगलची पती, पत्नी आणि पत्नीचा प्रियकर हे तिघे सुद्धा चक्क एकत्र राहण्याच्या निर्णयावर ठाम आहेत। कुटुंबियांचा हस्तक्षेप आणि हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचलेलं आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया आमचा रिपोर्ट। उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यातील महमूदाबादमध्ये हा अनोखा प्रकार समोर आलाय। शुभम वर्मा, त्याची पत्नी अंजू आणि नितीन नावाचा तरुण, या तिघांच्या नात्याची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे। अंजूचं नितीन सोबत प्रेमसंबंध असल्याचं समोर आल्यानंतर या नात्याचा विषय कुटुंबात चर्चेत आला। मात्र इथं ट्विस्ट असा की अंजूला पती शुभम सोबतच नाही तर तिला नितीन सोबतही राहायचंय आणि विशेष म्हणजे शुभमचीही त्याला हरकत नसल्याचं सांगितलं जातंय। शुभमच्या म्हणण्यानुसार तो पत्नी अंजू आणि नितीन या दोघांचीही साथ सोडणार नाही। गरज पडली तर स्वतःचं घर सोडण्याचीही त्याची तयारी आहे। अंजूनेही पती आणि प्रियकर या दोघांसोबत राहण्याचा निर्णय कायम ठेवलाय। या तिघांना 2 मुलंही आहेत। मुलांनाही सोबत ठेवण्याबाबत तिघांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय। नितीन हा याआधी शुभमच्या घरी नेहमी ये जा करायचा। अनेकदा तो तिथे मुक्कामही करायचा। शुभम त्याला आपला भाऊ मानायचा। दोघे एकत्र जेवायचे, एकत्र वेळ घालवायचे। याच काळात नितीनची शुभमची पत्नी अंजू सोबत जवळीक वाढली। सुरुवातीला या तिघांच्या एकत्र राहण्याला कुटुंबियांची फारशी हरकत नव्हती। मात्र नंतर कुटुंबियांनी विरोध सुरू केला। त्यानंतर घरातील हा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचला। हे प्रकरण महमूदाबाद कोतवालीत पोहोचल्यानंतर पोलीस अधिकारी भानू प्रताप सिंह यांनी दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतलं, समजूत काढली, प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला। मात्र कोणताही तोडगा निघालेला नाही। महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात सध्या कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही। पोलिसांकडे केवळ एक अर्ज आला असून त्यावर समजुतीनं तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। या तिघांचंही एकत्र राहण्यावर एकमत असलं तरी कुटुंबियांचा मात्र याला विरोध आहे। त्यामुळे घरातील हा वाद थेट पोलिसांपर्यंत पोहोचला आहे। पोलिसांच्या चौकशीत काय समोर येतं आणि या तिघांचं हे नातं नेमकं कोणतं वळण घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। श्रद्धा शिर्के, पुढारी न्यूज।